देगलूरच्या अधिकाऱ्यांनो थोडीसं तरी लाज बाळगावं। मी अनेक दिवस झालं आंदोलन करत आहे, अनेक दिवस झालं उपोषण करत आहे। आज तिसरा दिवस उपोषणाचा असता देखील तुम्ही मला निवेदन हेराफेरीचं देत आहात। त्या निवेदनामध्ये जर स्मशानभूमीचा मार्ग मोकळा झाला असे उल्लेख असेल तर तुम्ही उपजिल्हाधिकारी, तहसीलदार साहेब आणि गट विकास अधिकारी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमात सांगा, मग तुम्हाला मानतो। त्या जर निवेदनामध्ये स्मशानभूमीचा प्रश्न मोकळा झाला असा उल्लेख असेल तर हा आकाश कोकणे उपोषण सोडायला तयार आहे, ही ग्वाही तुम्ही माझ्या ऑन व्हिडिओमध्ये द्यायला पाहिजे। कशाला उगाच उपोषणवाल्याची छेड करता? आजपर्यंत देगलूर तालुक्यात एका तरी उपोषणवाल्याचा तुम्ही मार्ग मोकळा काढलात का, हे जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे। आणि तुम्ही जोपर्यंत फिरीचे कामं तुम्ही आजपर्यंत केला नाहीत, जो कोणी रिश्वत देतो त्याचे काम तात्काळ करता आणि जो कोणी रिश्वत देत नाही त्याचे काम मार्गी लावत नाही, हे मी खात्रीशीर सांगत आहे। कारण जो तुम्ही निवेदन देत आहेत, जो तुम्ही हेराफेरी करत आहेत आणि तुम्हाला लाजा वाटतात का हो? मी जिवंत यात्रा काढली होतो आणि मी आज अमर उपोषण 3 दिवस बसलेलो आहे, तर तुम्ही एक पण निवेदन जिल्हाधिकाऱ्याला काढला नाहीत की असा देगलूरचा कार्यकर्ता उपोषणाला बसलेला आहे, असा कार्यकर्ता ह्या रोजी जिवंत यात्रा काढली होती। हे तुम्हाला पुढे पाठवायला काय होत आहे? कारण तुम्ही भीतीपोटी पाठवत नाहीत आणि तुम्ही खरोखर जर तुम्ही अधिकारी आहात तर हे पाठवलं असता, हे तुम्ही पाठवला नाहीत। होय, मी जिल्हा सीओकडे पाठवलेलो आहे पत्र, मी जिल्हाधिकारीकडे पाठवलेलो आहे पत्र, मी काय पाठवलो नाही असे आहे का? मी सर्वांकडे पाठवलो आहे, सर्वांचाच पाठपुरावा केलेले माझ्यापाशी डॉक्युमेंट आहेत, कोणाचाच रिस्पॉन्स भेटला नाही। माझं आमरण उपोषण जोपर्यंत या निपाणी सावरगावात स्मशानभूमीची जागा मिळणार नाही तोपर्यंत निश्चित राहणार आहे आणि निश्चितच टावरवरती जाऊन सुद्धा आंदोलन करणार आहे। हे माझे अधिकार आहेत। जर पोलीस प्रशासनाने यामध्ये जर थोडीशी माझ्या विरुद्ध जर काही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला खुलेआम चेतावणी आहे की तुमच्या विरोधात मी काही पण करायला तयार आहे आणि तुम्हाला ह्या जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी तुम्हाला पुढं करून तुमच्या पाठीमागं राहण्याचं काम करत आहेत। त्यांच्यावरती आल्याच्या नंतर त्यांनी कुठंतरी पाय काढण्याचा प्रयत्न करत आहेत। हे यापुढे कदापित कोणत्याही कार्यकर्त्याला होणार नाही, याची दक्षता सर्व अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे। माझं आंदोलन चालू राहणार आहे आणि माझ्या जीवितास काही झाल्यास हे प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहणार आहे।